श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, सीता मस्तकीचा मणी ठेवणी श्री रामचरणी हनुमंत घालून लोटागणी कर जोडून राहिला. कथेचं अनुसंधान हनुमानजी एकटेच पुढे आलेले आहेत. रामायणाला चला म्हणलं आली तर ठीक, ते नाही आली म्हणजे काय आपण बी घरी बसायचं का? आपल्या पण एकटं यायचं. त्यांनी सांगितलं होतं अंगदाला जांबवंताला चला बास करा की आता आनंद घेतलाय की तुम्ही. ते म्हणले नाही तुझी तू जाई, आम्हाला नको ते. मग हनुमान एकटा आले आणि आकाशातूनच हॅलो आणि आकाशामधूनच सगळी सीता शुद्धी सांगितली, सीतेची स्थिती सांगितली. आणि मग जो मणी आणलेला होता मस्तकाचा तो असणारा मणी रामचंद्राच्या पुढं चरणावरती त्यांच्या समोर ठेवला. हनुमंतानं लोटांगण घातलं. काय झालं ऐका. वानर समूह मधोमध पुढे गेला. हनुमंत गदी नळ जाबवंत हा उतात नेनती. आणि हनुमान पुढे गेले. कुणालाच माहिती नव्हतं महाराज, कारण अगोदरच सांगितलं होतं चला, आलेच नाही. ते त्यांच्याच नादामध्ये होते, आले नाहीत ते. मग हनुमंत एकटेच आले. रामचंद्राला सगळी सीता शुद्धी सांगितली आणि हे हनुमानी पुढे गेले. अंगद जांबवंत जे वानर होते नळनिळ याच्यापैकी कुणालाच माहिती नव्हतं असं सांगू लागले. हनुमंते वंदनी रघुनाथ सांगोनी सीतेचा उत्तरात सेवेची मधुवनात पूर्वस्त्रीची तेसाची. हनुमान गेले हे अजून तिथंच आहे. ती आतमध्ये बाहेर आली नाही, ती आतमध्येच होती, बाहेरच आली नव्हती वनाच्या. आणि हनुमानी एकटे गेले. रामाला सगळी सीता शुद्धी सांगितली आणि परत महागारी मधुवनामध्ये आले. हनुमान जाऊन आले हे कुणालाच माहिती नव्हतं असं सांगतात. जाऊनी आला हनुमंत हे नेने अगंध जांबवंत इतरांची काय सीमा करपी उठतात जाणवया. आणि हनुमान जाऊन आलेत, रामचंद्राचं दर्शन घेऊन आले. रामाला सगळी सीता शुद्धी सांगून हनुमान माघारी आले. हे जांबवंताला माहिती नव्हतं. जांबवंत बी फुल होते काल, त्यांनाही माहिती नव्हतं. आणि एवढे ज्ञानी असणारे वयोवृद्ध असणारे जर त्यांच्या लक्षात आलं नाही, अंगद जांबवंताच्या लक्षात आलं नाही, बाकीच्या वानरांना काय कळणार आहे असं सांगू लागले. सुग्रीव सौमित्रा सांगता माझे कदा आला हनुमंत सांगता सीतेची उगलात श्री रघुनाथ आलिंगन. आणि इकडं सुग्रीव लक्ष्मणजीला सांगू लागले. लक्ष्मणजी हनुमान आले होते आणि रामचंद्राला सगळी सीता शुद्धी सांगितली. हा वृत्तांत आपल्याला बी माहिती नाहीये, कधी हनुमान आले, कधी वृत्तांत सांगितला, कधी निघून गेले. फक्त राम आणि हनुमंत ह्या दोघांनाच एकमेकाचा वृत्तांत माहिती होतं, आपल्याला बी कळलं नाहीये असं सुग्रीव राजा लक्ष्मणजींना बोलतात. दोघे देखता आलिंगन अपरस्परे जालेली नाही देखिले होता भित्र धन्य माई मन हनुमंता. आणि सुग्रीवजी सांगतायत लक्ष्मणा दोघे जण आले. आल्यानंतर गाढ अशा प्रकारचं आलिंगन दिलं एकमेकांना. ज्यावेळेस दोघ जण एकमेकांना भेटले त्यावेळेस भिन्नताच वाटली नाही. हो हा राम आहे, हा हनुमान आहे, काही वाटलंच नाही. दोघं एकच झाले अशा प्रकारे सांगू लागले. हनुमान नांदे श्रीरामात श्रीराम नांदे हनुमंतात एकताची मात पुढे पुच्छित सौमित्र. आणि अशा पद्धतीने सांगितलं सुग्रीव राजानं. रामचंद्र हनुमंतामध्ये नांदतात, हनुमंताच्या हृदयात राहतात. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही. आणि रामाच्या सुद्धा हृदयात हनुमान आहे. आता राम सर्वांच्याच हृदयात आहेत, यात काही नवल आहे. पण रामाच्या सुद्धा हृदयामध्ये हनुमंत आहेत. असं दोघ जण एकत्वानं त्या ठिकाणी भेटले, निघून गेले. अशा प्रकारचा वृत्तांत सांगितल्यानंतर ना लक्ष्मणाला मूर्छा आले. जय श्रीराम भक्ती हनुमंताची तेने भजन लक्ष्मणाशी एकात्मत त्या निदाती गायची एक राशी अमित्र. आणि अशा पद्धतीने
सांगितलं दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी दोघांचं गाढ अशा प्रकारचं आलिंगन दिलं. मगाशीच ओवी येऊन गेली. राम आणि हनुमंत भेटले हे फक्त साधू संतांना माहिती. बाकीच्याला हनुमंत बाकीच्यांसाठी हनुमान वानरच आहे. ज्याला हनुमंताची भक्ती रामचंद्राची भक्ती कळते त्यालाच रामचंद्र आणि हनुमंत यांच्यातलं प्रेम माहितीये. बाकीच्याला काय बाकीचे सगळे हनुमंताला वानरच म्हणणार. तसं सुग्रीवजी सांगतायत अशा पद्धतीचं गाढ आलिंगन दिलं. हनुमान निघून गेले. आपल्याला माहिती नव्हतं. कोणी अन्य न भजन सुग्रीव घाली लोटांगण श्रीरामे दिदले अलिंगन समाधान सुग्रीवा. अशा पद्धतीची त्या ठिकाणी रामचंद्राची भक्ती आहे. अशा पद्धतीचं आलिंगन दिलं. निघून गेले हनुमंतराय. अनन्य भावाचं भजन हनुमंताचं आहे असं सांगू लागले. अन्य भक्तीचा अवलात सुग्रीव काली श्री रघुनाथ भजन भावे भाविक मुक्त नामे निदाल महादोषी. अनन्य भक्तीचा वृत्तांत आहे. रामाला सुख होतं हे महत्वाचं आहे. ज्याला हनुमान भेटल्यानंतर ना रामचंद्रांना सुख होणं म्हणजेच अनन्य भक्ती आहे. रामापासून वेगळंच नाही, अन्य दुसरं काहीच आवडत नाही त्याला अनन्य. रामाशिवाय दुसऱ्या कशातच आवडत नाही त्याला अनन्य भक्ती असणारी हनुमंताची. त्याच्यामुळे रामचंद्राला आनंद वाटला, खूप आनंद वाटला. एकमेकांना आलिंगन दिलं असं सांगतात. एक एक श्रीराम भक्तपती सुग्र सुहमुतीचा उडवणी ब्रह्म नामेचा परंपरा माती. आणि एक एक रामाचं नाव, एकच रामाचं नाव आहे महाराज. एकले एक जयाचे नाम महादोषा करी भस्म कलियुगी साधनांचे नाही काम. राम नाम वाचोनी. राम नाम एकच आहे. एकले एक राम नाम चारे मुक्तीला लाता हाणून दास्यत्व करायला लावते. मुक्ती दास्यत्वानं घरी नांदते. मोक्ष सुद्धा घरी कामाला राहतो. तुका मोक्ष आम्हा घरी कामारी ती दासी होय सांगू तैसी तुका म्हणे. हे मोक्ष मुक्ती आम्ही त्यांना कामाला ठेवतो असं तुकाराम महाराज सांगतात. कशाच्या बळावरती? एकच रामाचं नाव आहे आणि त्या रामानं ब्रह्मप्राप्ती सोपी सुगम प्राप्त होते. परब्रह्म असणाऱ्या रामाचं नाव आहे असं सांगू लागले. सुग्रीव सौमित्री तया वेळी निवनिया सुग्र कोळनी परमाते पिटुलेला काळी श्रीरामा जवळी राहिले. अशा पद्धतीने सुग्रीव राजा आणि लक्ष्मणांचा संवाद होता. दोघांनाही एकमेकाची खून फुटली. सुग्रीवानं सांगितलं अशा अशा पद्धतीने हनुमान आले, निघून गेले. दोघांनाही आनंद वाटला. एकमेकाला टाळी दिली आणि सुख आनंदानं दोघे जण राहिले. एकीकडे सीता शुद्ध सवे सागरित मुख्य करते हनुमंत गंध समवेत युवराज. आणि इकडे सीता शुद्धीला जाण्यासाठी निघालेली होते. हनुमान परत मधुवनामध्ये आले होते. त्यामुळे हनुमान त्यांच्या संगच होते. हे जाऊन आलेले माहिती नव्हतं. त्यांची सगळी निवांत झाल्यानंतर सकाळी म्हणले आता चला रामायणाला. आता काय अडचण आहे, चला म्हणले आता रामचंद्राच्या दर्शनाला. म्हणून सगळेजण रामाकडे निघाले. दशमुख येऊन जान झालो निलोटांगण कथा सांगे श्रुपट सावधान उधारा. दधिमुख येऊन जान. दधिमुख आले महाराज. आल्यानंतर ना दधिमुख काल सुग्रीवाकडे गेला होता गाराने घेऊन. सुग्रीवाने सांगितलं झाड मारायच्या आधी विचार करायचा होता कुणाला मारायला. अरे जन रावण हाताखालनं काढलाय त्याला मारित असतात का? हनुमान आहे तो. आणि त्यांच्या बरोबर युद्ध केलं. रावणाला आत्ताच हाताखालनं काढून आलेला तो हनुमान आहे. आणि त्यांच्या बरोबर युद्ध करताना तुला कळत नव्हतं का? म्हणून सुग्रीवानं परत त्या दधिमुखाला पाठवलं. जा अंगदाकडे समाधान मागून माघारी या म्हणून. त्या दधिमुख येत होता. आला अंगदाजवळ. काय बोलतो ऐका. सीता शुद्ध पुढे जान मधून तृणा समान सुग्रीव बोलिला आपण जीव निवबलो न करू पाहे. दधिमुख सांगू लागला अंगदाला, हनुमंताला. म्हणले महाराज सीता शुद्धीची गोड गोड बातमी तुम्ही आणलेली आहे. त्याच्यामुळे ही मधुवन काय मधुवन गवताप्रमाणे आहे. सीता शुद्धीच्या सुखापुढं त्या गोड गोष्टी पुढे ही मधुवन गवताप्रमाणे जाऊ द्या म्हणले. सुग्रीवानं सांगितलंय तुम्ही सीतेची शुद्धी घेऊन आलात याचा अफाट आनंद सुग्रीव राजाला आहे असं तो दधिमुख सांगू लागला. श्रीरामचरमाचे मोजे केल्या उतरणे नव्हे तुमचे परम भाग्य
आनंदाचे कपिवशाचे उदाहरण. अरे तुमच्या एवढं सगळ्या शरीराचं कातळ काढून त्याच्या चपला घालून काढून तुमच्या पायामध्ये जरी घातल्या तरी उपकाराला उत्तीर्णच होत नाही महाराज. तुझी या उपकारा हनुमंता कायम्या उतराई व्हावे आता. एवढे उपकार तुमच्या सगळ्यांचेच रामावरती सुग्रीवावरती आहेत. त्या उपकाराचं उत्तीर्णच होता येत नाही असं सुग्रीवाचं म्हणणं आहे असं दधिमुख सांगू लागला. अगंध कपिवश मंडल अगदी कपिव भूषण शनभूषण अगंधी कपिवशन तारण वदला आपण सुग्रीव. सुग्रीव सांगत होता अंगदामुळं सगळ्या वानराचा उद्धार आहे. अंगद म्हणजे वानर वंशाचा वानर कुळाचा शूररत्न आहे, मुकुटमणी आहे अंगद. अंगदामुळंच त्या ठिकाणी सगळं कार्य सिद्धीला गेलं. ही सगळं असणार अंगद वानरामध्ये श्रेष्ठ आहे असं सुग्रीव बोलतात. ऐकताय दधी मुख वचनार्थ वानरी स्माली श्री रघुनाथ श्रीरामाने गजत उलयुक्त निघाले. दधिमुखाचं बोलणं ऐकलं. दधिमुखाने सांगितलं असं असं सुग्रीवाचं म्हणणं आहे. ऐकल्यानंतर ना मग त्या ठिकाणी असणारे सगळेजणच रामनामाची गर्जना करत उल्हास युक्त निघाले, आनंदाने निघाले. महाराज रामाच्या भजनामध्ये आनंदच पाहिजे आणि रामाच्या भजनामध्ये जर आनंद असेल तर काय होतं? कोणाही नाही दुर्दशा कोणाही नाही हीन मानसा श्रीराम भजनी उल्हासा सावकाश नांदती. 5 वादे याच्यासाठी तास तास लोक घेतात. त्याच्यात यो आहे आपल्याला येत नाही तसं, अध्यात्म जमत नाही. अशा त्या 42 मधलीच ही ओवी आहे. रामचंद्राच्या भजनामध्ये आनंद असेल तर आणि तोच आनंद वानराकडे होता. ते आनंदानं निघाले. नमस्कार करावे या रघुवीर गगनी उसाळले वानर रामनामाचा गजर केला भुभुकार महावीर. आणि सगळ्या वानरांनी दधिमुखानं सुग्रीवाची अवस्था त्यांच्या मनातलं सांगितलं आणि मग आता रामचंद्राला नमस्कार करायचंय, रामाचं दर्शन घ्यायचंय म्हणून आकाशामध्ये उड्डाण केलं. मधुवनाचे बाहेर आले, निघाले. पण जात असताना प्रभू श्रीरामचंद्र अशा प्रकारची गर्जना केली. त्या गर्जनानं आकाश दुमदुमून गेला. त्रिभुवनामध्ये आवाज कोंदला. एवढी गर्जना वानर करू लागले. हनुमंताचे विजयुक्त उल्हासे उपरमळे जुलपती नामे गळगती त्रिगण जती किष्ट धरेपती पातळे. आणि सगळे वानर निघाले. हनुमंताकडे विजय आहे आणि विजय हनुमंताकडेच आहे. हनुमंताची विजय वृत्ती आहे. सगळे असणारे वानर निघाले. जात असताना उल्हास आहे, आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये सगळे वानर मधुवनातून निघाले, उड्डाण केलं, किष्किंधेत आले. वानराचा गिरा गजर नांदे कोटले अंबर दाना दिले गिरीकंदर शेलखी शिकरे झुमले. वानरांचा गिरा गजर आहे, वानरांचा आवाज आहे, थांबायचं म्हणजे भुभुत्कार आहे, गर्जना आहे आणि वानरांचा आवाज गिरी शिखर पर्वत दर्या सगळ्यामध्ये घुमू लागला. रामचंद्राच्या नावाचा भुभुत्कार वानर देतात. त्रिभुवन आकाश दुमदुमून गेलं. गिरी कंदर पर्वत दऱ्यामध्ये रामनामाचा आवाज कोंदू लागला. कपी कुपलाची नांद भक्ती नांदा माझी सीता शक्ती भेटो आली से आई ती ऐसा रूपती सुखावे. आणि किष्किंधेच्या जवळ किष्किंधेत वानरे गेले होते आणि त्यांनी गर्जना केली किष्किंधेच्या जवळ गेल्यानंतर ना. आणि त्या गर्जनेनं सगळं पर्वत दिरी गरी दिरी गिरी कंदर सगळं 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 दणदणून गेलं. आणि रामाला असं वाटलं गडबडीचा तेव्हा शब्द रामाला असं वाटलं आई ती सीता आपल्याला प्राप्त झाली. कारण एवढा उल्हास सीतेची शुद्धी झाली म्हणूनच एवढा गिरी दऱ्यामध्ये आवाज घुमू लागला. याचा अर्थ आई ती सीता प्राप्त झाली असा उल्हास रामचंद्रांना वाटू लागला. ऐकता गदिकाचा गजर सुकावे सुग्रीव कपिल उच्च धरकोनी समर्ग केला भुभुकार वानरी. अंगदाधिकांचा भुभुत्कार अंगदा सहित अनेक वानर होती. त्या वानरांचा भुभुत्कार ऐकला
ऐकल्यानंतर ना रामचंद्राला आनंद वाटला, राजा सुग्रीवाला आनंद वाटला, लक्ष्मणजींना आनंद वाटला, सगळ्यांना आनंद वाटला. शेपटी डोक्यावरती उभा केली, वेटोळे मारले, वानर निघाले. ऐकली सुग्रीव भुभुकार किष्किंधा भूतली, वानर उतरली प्रेम समर हर्ष निबर उल्हासे. सुग्रीव राजाचा त्या ठिकाणी असणारा भुभुत्कार सुग्रीवाने सुद्धा गर्जना केली. वानर आली, सीताशुद्धी मिळाली आणि त्याच्यामुळं सुग्रीवाचा भुभुत्कार चालू असतानाच वानर उतरले किष्किंधेमध्ये. आकाशामधून खाली किष्किंधेमध्ये उतरले. असंख्य वानरांचा भार होता आणि वेगवेगळे प्रकारचे वानर असल्यामुळे कसे दिसू लागले ऐका. श्रेष्ठ सुंदर पित आलक भक्त सुनास मुंजी सुपलित सुपलित गद सेनाभरात तळे शोभत. मग काही वानर श्वेत आहेत, पांढरे आहेत, काही सुनिळे आहेत, काही पिवळे आहेत, काही लाल भडक आरक्त आहेत. अशा प्रकारचे असणारे वानर वेगवेगळ्या रंगाचे त्या ठिकाणी अकस्मात अचानक एवढे वानर आणि वेगवेगळ्या कलरचे असल्यामुळे जसं वसंत ऋतूमध्ये फुलांना भर यावा त्या पद्धतीने वानर दिसू लागले. किशुक फुलले मनमोहर शाल ताल तमाळ थोर विचित्र पाताळ नुकार ते वानर झोळीत. आणि मग जसं त्या ठिकाणी असणारे पळसाचं झाड फुलावं त्या ठिकाणी तशा पद्धतीने मोठमोठाले झाड शाल ताल नावाची झाडं हातामध्ये घेतली होती. ते असणारी झाड वानर झेलत 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 रामचंद्राकडे निघाले. असो वनवृक्ष प्रकार वानरा पुच्छ शाखा मिश्रित गुडिया उभाविल्या समर्ग तेने अबल शोभता. असं म्हणले अशा पद्धतीने वनवृक्षांचा प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं वानरांनी हातामध्ये घेतलीत, निघाले. वानरांची जी शेपटी होती ती सुद्धा विचित्र अशा प्रकारे दिसू लागली. जसं आपण गुढी उभा करावा त्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळे वानरांची शेपट आकाशामध्ये दिसू लागले. अगंध युवराज वीर विरत नरनीळ जांबुक्त मुकलनी हनुमंत यशवंत त्याचेनी. मग सगळे निघाले होते. अंगद युवराज आहे तो विख्यात आहे, म्हणजे अंगद हा श्रेष्ठ त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये होता. मग नळ निळ जांबुवंत होते आणि त्याच्यामध्ये मुख्य हनुमानजी होते. मुख्य असणारे हनुमान होते आणि हनुमंतामुळेच सगळ्यांना विजय मिळाला होता, यश मिळालं होतं असं सांगतात. हे सागद समार शोभा शोभे म्हणून अर्चनात ती वानर करीत गर्जन नामा. अशा पद्धतीने अंगदाच्या सैन्याचा भार होता. अत्यंत शोभा मनाला प्रसन्न करणारी ती असणारी वानरांची शोभा दिसू लागली. त्यांचा आनंद उत्साह अफाट आनंद वानरांना होता. रामनामाचा गर्जना करत नाचत रामचंद्राच्या पुढे आले. देखोनी अगंधा यावा सुख संतोष सुग्रीवा परंबर सुख शिराघवा सुख सगंदे. सगळ्यांना सुख झालं. अंगदाचा यावा पाहिला, अंगदाचा आवेश पाहिलं, अंगदाचा उत्साह पाहिला. पाहिल्यानंतर ना सुख आनंद राजा सुग्रीवाला वाटलं, अत्यंत सुख रामचंद्राला वाटलं, लक्ष्मणाला सुख वाटलं असं सांगतात. अगंध देखुनी दृष्टी लक्ष्मणाशी आनंद कोटी अति उल्हासे टाळे पिटी सीता गोरती साधली. अंगदाला समोर पाहिल्यानंतर लक्ष्मणाला खूप आनंद वाटला आणि सुग्रीव राजा लक्ष्मणजी टाळे टाळे देऊन आनंद साजरा करू लागले. तो आनंद अफाट आहे. सीता शुद्धी भेटली आहे. सीता कुठं आहे याचा तपास लागला, याचा शोध लागला. त्याच्यामुळं अफाट आनंद सुग्रीव लक्ष्मण रामचंद्रांना झाला. भेटावया श्री रामचंद्र गती नुमादी अगंदी धुरा उल्हास समजता कपिदू बहु वानर आलं. रामचंद्राला भेटण्यासाठी अंगद सुग्रीवादी जी आहेत मुख्य धुरा महत्वाची जी महत्वाची असतात, मोठी लोक असतात त्यांचीच नावं येतात. आणि असे असणारी मोठी वानर अंगद जांबुवंत आणि हनुमंतराय या असणारे मुख्य धुरा होता. रामचंद्रांना भेटण्यासाठी यांना आनंद वाटू लागलेला होता. ऐका. पुंडली कवरधारी श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः.
भेटावया श्रीरामचंद्र अंगद हनुमंतादी उलदुरा उल्हासता समस्त कपिंद्र भुवानरा आल्हाद. रामचंद्रांना भेटायचं होतं, त्याच्यामुळं अंगद, हनुमंत, जांबुवंत, नळनी मुख्य असणारे धुरा मोठमोठाले वानर त्यांनाही त्या ठिकाणी आनंद वाटला आणि रामचंद्राच्या दर्शनासाठी आले. प्रसवलना मे मागी ते ते वस्ती श्रीरामचंद्री वने कानने साजिरी यावा वानरी ते केला. प्रसवन नावाचे असणारा त्या ठिकाणी गिरी आहे, गुहा आहे आणि त्या असणाऱ्या गुहेमध्ये रामचंद्र बसलेले होते. तिथं सगळे वानर आले, जगातले सगळे वानर एकत्र आले. हनुमंत पत्र घेऊन आलेले आहेत आणि त्याच गुहेमध्ये प्रसवन नावाच्या गुहेमध्ये तिथंच त्या ठिकाणी असणारे सगळे वानर जमा झाले. मुख देखोनी रघुनंदन श्रवती अश्रुधारा लोचन अंगदे हनुमंते संपूर्ण घालो लोटांगण घातिले. आणि रामचंद्राला समोर पाहिलं, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. अंगद हनुमंत आहे, त्यांना प्रेम अनावर झालं. रामचंद्राची मूर्ती डोळ्यापुढे पाहिली आणि बघितल्याबरोबर रामचंद्राला लोटांगण घातलं. मस्तकी धरिले दडचरण श्रीरामे दिदले लिंगण कोटी जन्माचे श्रमहरण दोघे जण पावले. आणि मस्तक दृढ अशा प्रकारचं मस्तक त्या रामचंद्राचे पाय जे आहेत, पाय मस्तकावरती धरले, पायावरती डोकं ठेवलं. रामचंद्राने उचललं, कोणाला अंगद आणि हनुमंताला उचललं रामानी. गाढ अशा प्रकारचं आलिंगन दिलं. ज्यावेळेस रामचंद्र भेटले त्यावेळेस आनंद जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. रामचंद्रांनी मिठी मारल्यानंतर ना कोटी जन्माचा जे श्रम होता तो सगळा श्रम संपला आणि अफाट आनंद अंगद आणि हनुमंतांना प्राप्त झाला. सर्वेचे वंदिला लक्ष्मण मस्तकी धरिले त्याचे चरण सौमित्राने दिदले लिंगन कुमित्र पण निमाले. आणि लगेचच रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर लक्ष्मणजी जवळ उभा होते. लक्ष्मणाकडे गेले, लक्ष्मणाला सुद्धा त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. गाढ अशा प्रकारचं आलिंगन लक्ष्मणाला दिलं. सुमित्र झाले निजमन सुमित्र चित्त चैतन्य गण सुमित्र झाला अभिमान मती चिंतन सुमित्र. लक्ष्मणाला भेटल्यानंतर ना जी काय असणार आपलं मन आहे, मन सुद्धा सुमन झालं. मन चांगलंच होतं, प्रत्येकाचं मन चांगलं होतं तिथं, पण तरी सुद्धा सुमित्र असणाऱ्या लक्ष्मणाला हृदय लागल्यानंतर मन सुमित्र झालं. पुन्हा अभिमान जो होता तो अभिमान सुद्धा त्या ठिकाणी सुमित्र झाला. चित्त चैतन्य सगळी मती सगळी सुमित्र झाली असं सांगतात. श्रीराम भजनी तत्पर इंद्रिय झाली सुमित्र जीवा राम नामी एकाग्र वाचा सुमित्र स्वयं झाली. रामचंद्राच्या भजनामध्ये तत्परता आहे, तातडी आहे, करावी तातडी परमार्थाची. रामचंद्राच्या भेटीमध्ये तत्परता होती, त्याच्यामुळे सगळे इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय सुद्धा सुमित्र झाले, चांगले इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी झाले. जीभ जी आहे, जीभ रामनामामध्ये एकाग्र झाली. जिभेला सदोदित रामनामाचं त्या ठिकाणी छंद आहे. अशा पद्धतीने वाचा सुद्धा सुवाचा झाली असं सांगतात. हरिदासाचे लिंगन ऐसे सभाय करी पावन अभागी दे कधी दोष गुण सौभाग्य पूर्ण सद्भावे. अहो हरिदासाचं आलिंगनच आहे की सबाह्य पावन करतं. हरिभक्ताला राम भक्ताला जर आपण भेटलो ना तर आपले अनंत जन्माचे दोष जातात, सगळं सर्वांग पावन होतं. ही हरिभक्ताची ख्याती आहे. पण जे अभागी आहेत ते दोषगुण पाहत बसतात, ते त्या ठिकाणी त्याला बोलत बसतात, पण त्याला भेटल्यानंतर सगळं दोषगुण संपत. सौभाग्य जे आहे तेच हरिभक्ताची त्यांनाच भेट होते असं सांगतात. साधूचे जे दर्शन त्याची परमानुष्ठान साधूचे जे भाषण तपश्चर्या पूर्ण पूर्णत्वे. एखाद्या साधूचं संताचं सज्जनाचं जे दर्शन आहे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीचं जरी दर्शन झालं तरी तेच परम अनुष्ठान आहे. आणि एखाद्या साधू बरोबर, एखाद्या संताबरोबर, एखाद्या राम भक्ताबरोबर संवाद करणं तेच तपश्चर्या आहे असं सांगतात. साधूचे चरण स्पर्शन कैवल्य त्या पुढे तृण अगाध साधूचे चरण जेने पावन महादोषी. साधूच्या चरणाचं स्पर्शन जरी केलं, साधूच्या पायाला हात जरी लावला, त्यांच्या असणाऱ्या चरणाला स्पर्श जरी झाला तरी मोक्ष त्याच्या पुढे गवताप्रमाणे आहे. एवढं साधू संतांमध्ये अफाट सामर्थ्य असतं. साधूचं चरण जर पाहिलं तर महादोषी किती जरी पापी असला
एकदा संताचं दर्शन झालं की त्या ठिकाणी सगळा दोष त्याचा संपतो, त्रिजगतामध्ये तो धन्य पावन होतो असं सांगतात. सज्जनासी अलिंगन तेने सर्वांग पावन, दयेची होय चैतन्य घन, कृपा सज्जन जय करीती. सज्जनाला जर आलिंगन दिलं, सज्जनाची कृपा झाली, आलिंगन का द्यायचं? आपण एकमेकाला गळाभेट देतो, कडकडून मिठी मारतो का? सर्वांग पावन होतं, आपल्यातले दोष जातात आणि आपण पावन होतो. पण पुढचा मिठी मारणारा सुद्धा तसा असायला पाहिजे. सज्जनाबरोबर जर त्या ठिकाणी आलिंगन दिलं, सर्व शरीर पावन होतं, देहाचं चैतन्य होतं. कृपा जर सज्जनाची असेल तर सर्वांग देह पावन होतो. नाथमहाराज सांगतात, साधू संजन संगती सौभाग्य भाग्य ते पावती, सत्संगे भाव निर्मुक्ती वेदशास्त्रासी संमत. अहो साधू संताची संगती आहे, सज्जनाची संगती आहे. सज्जनाची संगती, सज्जनाची भेट, सज्जनाची संगत कुणालाच प्राप्त होत नाही, सौभाग्याला प्राप्त होते. जे भाग्यवान आहे त्यांनाच त्या ठिकाणी साधूचाही साधू सज्जन यांची संगती प्राप्त होते असं सांगतात. सज्जनांचे पादस्पर्शे तेने कर्मा कर्म निरसे, जन्म मरण सकळ नासे त्यारे वास परिभ्रमी. सज्जनाच्या पायाचा स्पर्श जरी झाला तरी सुद्धा त्याचं सगळं कर्म संपत आणि तो ब्रह्म मूर्ती प्राप्त होतो. कधी? सज्जनाची जर भेट झाली. सज्जनच कुणाला म्हणायचो? आतापर्यंत 3-4 वेळीमध्ये सज्जन शब्द आला. सज्जन म्हणजे काय? सज्जन कुणाला म्हणायचं? तर राम साधूची ये दृष्टी, राम साधूची ये पोटी, राम साधूची ये भेटी, सज्जन भेटी राम भेटे. ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर ना आपल्याला रामच भेटला असं वाटतो तो सज्जन. आपण म्हणतो बघा, एखाद्याला भेटलं काही आवड, देव भेटल्यासारखा आनंद होतो, तो सज्जन. अशा असणाऱ्या साधू संतांची सज्जनाची स्पर्श झाला. कोणाला सज्जन? ज्याला भेटल्यानंतर ना किंवा ज्याच्या भेटीमध्ये राम दिसतोय, ज्याच्या संवादामध्ये राम दिसतोय, ज्याच्या पोटामध्ये राम आहे, असा साधू, असा महात्मा जर भेटला तर राम भेटल्यासारखा आभास होतो. आणि अशा साधू संतांची संगत घडली की कर्म निर्मुक्त, ब्रह्मप्राप्ती पावते असं नाथमहाराज बोलतात. सौमित्र साधू श्रीराम भक्त त्यास आलिंगन पळ देत, अंगद आणि हनुमंत आनंद भरीत होय झाले. सौमित्र साधू आहे आणि राम भक्त आहे. सौमित्र संत आहे, सौमित्र साधू आहे आणि रामाचा अत्यंत भक्त आहे. दोघा जणांनी लक्ष्मणाला आलिंगन दिलं. कुणी? अंगदानी आणि हनुमंतानी. दोघांनी लक्ष्मणाला भेटले, आनंद झाला, सुख वाटलं, उल्हास वाटला. ऐका, हाती धरोनी अंगदासी हनुमान आला सुग्रीवापासी, सप्रमे वंदिता तयासी तोही उल्हासी अलिंगी. आणि हनुमंताने अंगदाच्या हाताला धरलं. कारण सुग्रीव राजांना जात असताना किष्किंधा कांडाच्या 12व्या अध्यायामध्ये निघाली होती. जात असताना हनुमंतानं सुग्रीव राजानं अंगदाचा हात घेतला, हनुमंताच्या हातामध्ये दिला. तोच हनुमंतानं अंगदाचा हात घेतला. आता माघारी आल्यानंतर ना सुग्रीवाच्या समोर गेले, सुग्रीवाला नमस्कार केला. सुग्रीव अंगद हनुमंत एकमेकाला भेटले. सुग्रीव म्हणे हनुमंतासी तुझे अंगदासी शाश्वता, तू समस्तांची जीवदाता संरक्षिता अम्मासी. सुग्रीवजी बोलतायत, हनुमंता तुझ्यामुळं तू आमचा जीवदाता आहे. तुझे आम्हा श्रीराम भेटी, तुझे आम्हा श्रीराम गोष्टी, तुझे राम देखीला दृष्टी, धन्य सृष्टी तुझे आम्ही. तुझ्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी असणारी रामाची चालती बोलती भेट आहे असं म्हणले. अंगद विजयी झाला. आज अंगदाची जी वाढी होते, कीर्ती होते, ते तुझ्यामुळे होती असं सांगतात. जगवंतादी वानर वीर तिही वंदोनी श्रीरामचंद्र, करुणी सुग्रीवासी जोहार सभा सादर वैसरी. आता जांबुवंता सहित सगळे वानरवीर बसलेले होते. रामचंद्रापाशी गेले, नमस्कार केला आणि प्रसवन नावाची गिरी गुहा त्याच्यामध्ये बसले. सगळे त्या ठिकाणी जवळ बसले आणि बसल्यानंतर ना काय झालं ती सांगायला सुरुवात करू लागले. सीता शुद्धीचा इत्यर्थ स्वयं पुसे श्री रघुनाथ, येथोनी कैसा क्रमिला पंत समूळ वृत्तांत मत सांगे. आणि मग सगळेजण बसल्यानंतर ना आता सगळीच वानर बसलेली होती. बसल्यानंतर ना मग विचारलं रामचंद्रांनी. म्हणले बाबा आता कसं गेलाव, कुठं गेलाव, काय झालं रस्त्यामध्ये, काय अडचणी आल्या, सीता कुठं भेटली, त्या सीतेची समूळ शुद्धी वृत्तांत आम्हाला सांगा. ऐसे पुसता रघुनंदन हनुमंते धरिले मौन, तेव्हा अंगद आपण सांगे गौन सीता शुद्धी. अशा पद्धतीने विचारल्यानंतर ना अंगद हा सेनापती होता, त्याच्यामुळं सगळ्यांनी मौन धरलं.
आता रामानं जे विचारलंय त्याचं उत्तर आपल्याकडे एका सगळी शांत बसले. त्यावेळेस अंगद उठले आणि अंगदानं सुद्धा गौण शॉर्टकट तात्पुरती जेवढं माहिती आहे तेवढं समूळ सांगायला सुरुवात अंगदजी करतात. घेऊन स्वामींचे अज्ञापन शतदा शोधिली दक्षिण सीता शुद्धीचे लक्षण अनुप्रमाण न लभेची. अंगदानं सांगायला सुरुवात केली, रामा तुमचं दर्शन घेतलं, आम्ही निघालो, तुमची आज्ञा भेटली, आम्ही निघालो सीता शुद्धीच्या कार्यासाठी. आमची जी दिशा होती ती दक्षिण दिशेला आम्हाला पाठवलेलं होतं. दक्षिण दिशेला जात असताना रामा 100 वेळा दक्षिण दिशा आम्ही शोधली, पण सीतेच्या शुद्धीचं जे लक्षण आहे तिला एवढं सुद्धा किंवा ह्या दिशेला सीता असेल असं काहीच लक्षण आम्हाला तिथं दिसलं नाही. कृती करावया शोधन वानर गेली अंगवन ब्रह्मशापे उपहत वन तेथे उठान पडिले. पुन्हा सीतेचा शोध घेण्यासाठी वानरांनी उड्डाण करण्यासाठी मोठमोठाने किराणे घेऊ लागले आकाशामध्ये, पण ब्रह्मशाप त्या वनाला होता असल्यामुळे आमचं उड्डाण जास्त नाही, तिथलंच उडी पडायची आणि त्या वनामधून आमची निर्गती होत नव्हती. काय झालं? नाही पाला नाही फळपान शोधिता निमळे जीवन प्रशटेले खरतोन पडिले लंघन वानर. आणि अशा दुर्गम वनामध्ये रामचंद्र आमचं आगमन झालं जिथं पाला नाही, झाडाला सगळी वाळून गेलेली झाडं होती, झाडाला हिरवा पाला नाही, फुलं नाही, ती फळं नाही, कुठं कुठं पाणीच नाही, अशा प्रकारची वन आणि त्या वनामध्ये आमचं आगमन झालं असं सांगतात. दंडी नामा ऋषी समर्थ वेदशास्त्र संपन्न त्याचा सूत विद्या गर्वे अति उन्मत त्याचा केला घात वन देवती. आणि दंडी नावाचा असणारा ऋषी समर्थ होते आणि त्यांचे असणारा सुपुत्र आणि त्याच्यामुळं त्यांनी वन देवतांनी त्याचा घात केलेला होता, म्हणून त्या ऋषीला राग आलेला होता आणि त्या ऋषीनं त्या वनाला शाप दिलेला होता. अशा वनामध्ये आमचं आगमन झालं. तो विद्या गर्वे अति उन्मत वादी ब्राह्मणाशी निर्विस्थित तो ब्राह्मण राक्षस जीवे जीत या लागी घात भूमी केला. आणि तो असणारा जो होता त्या दंडी ऋषीचा मुलगा, तो त्या ठिकाणी असणारा ब्रह्मवादी होता, उगाचच वाद घालायचा, ज्ञानानं परिपूर्ण होता, ज्ञानाचा गर्व होता, त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी वनदेवतेने मिळून त्याचा घात केला. कुंडली गवर्धारी श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. तो विद्या गर्वे अति उन्मत वादी ब्राह्मणांशी निर्विच तो ब्रह्म राक्षस जीवे जीत या लागी घात भूमी केला. जाणोनी पुत्राचे निधन ऋषीने शापिले ते वन तेथे ज्याचे आगमन नवे निर्गम प्राणांती. अशोक पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान अंगद युवराज प्रभू रामचंद्राला सीता माऊलीचा शोध कसा घेतला, शॉर्टकट बट स्वीट. थोडक्यात सांगू लागलेले आहेत, मोजकं सांगू लागलेले आहेत. सांगत असताना म्हणजे सीता माऊलीचा दक्षिण दिशेला शोध घेत होत्या दंडकारण्याच्या ठिकाणी गेल्या. त्या दंडाऋषीचा असणारा मुलगा अतिशय गर्वाने उन्मत्त झालेला होता, म्हणजे असणारा आणि जिथं गर्व आणि अभिमान तिथं अवश्य येईल अपमान. अपमान त्याला सहन करावा लागला. त्याला पोराला तिथं त्या वनदेवतेने मारल्याबरोबर त्या दंडऋषीला अतिशय रागाला रागाच्या भरात काय केलं. अमासी पडताची देवणी प्राण जाते तक्षणी वाचल राम नाम स्मरणी संकट रक्षी श्रीराम. मग आम्ही त्या वनात असणारा प्रवेश केला सीता माऊलीचा शोध घेण्यासाठी. काय करायचं प्रभू रामचंद्र इतके दिवस उपाशी होतं. मग तिथं तर फार तहानेने भुकेने व्याकुळ झालं. सर्व असणार वनराईस तिथली वन देवतात निघून गेली की काय असं झालं होतं. सर्व वृक्ष खाकारलेले होतं, पाण्याचा थेंब कुठं दिसत नव्हता. प्रभू रामचंद्र आमचा जीव जाणार असं सर्वांना वाटत होतं. पण प्रभू रामचंद्र अखंड वनवासी पांडव तरी त्या भगवंताशी न विसरशे. आम्ही सुद्धा तिथं गेलो पण भगवंत तुम्हाला विसरलो नाही, तुमचं नामस्मरण केलं म्हणून वाचलो. वणी नाही मुंगी मासी ठाव नाही श्वापदासी तृणशाला नाही भूमीसी पडे वनरांसी काय सांगायचं प्रभू रामचंद्र, काय परिसर होता. किडा मुंगी सुद्धा तिथं नव्हता. एका सुद्धा झाडाला असणारा पालवी फुटलेली नव्हती, एक सुद्धा झाड हिरवगार नव्हतं. ओसाड जसं काय आताची मशानभूमी सुद्धा चांगले झाले ते बरं का, पण मसन वाट्यासारखं आपण जुनं म्हणतात मसन वाट्यासारखं रण 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 रण
करणारं वातावरण होतं. मग अशा परिस्थितीत आम्ही तिथं सीतामाली शोध घेत होता. पाण्याचा थेंब मिळाला नाही, अन्नाचा घास मिळाला नाही, उपवास घडला बघा प्रभू रामचंद्र. त्याच्या वया दुष्ट वन सबळ बळे करुणी किरण करीते त्याची ते उड्डाण नवे निर्गमन ब्रह्मशापे. काय भरणाचा शाप होता प्रभू रामचंद्र, काय नव्हता कळायला साधनच नाही. म्हणजे आम्ही त्या अरण्यातनं बाहेर निघायला उड्डाण मारायचो, पण पलटी किरण उलट किरण तिथं पडायचं म्हणले असणार, कळतच नव्हतं. गांगारून गेलो म्हणले आम्ही, असं उडी मारून बाहेर जावं म्हणलं तर किरण पलटून तिथंच यायचं. त्या ऋषी सूत ब्रह्म राक्षस त्यावनात बक्षुआला वाढणारा ते त्याचा निपात मी मग त्या असणारा दंड ऋषीत असणारा मुलगा त्याच असणाऱ्या वनामध्ये असणारा फिरत होता. क्रूर होता, महाभयानक होता. आणि तो आमच्याकडे असणारा जाबडा पसरून आला, वंदरांनो तुम्हाला संपून टाकणार, गिळून टाकणार, अशा आवेशाने आलेला होता प्रभू रामचंद्र. आम्ही बघितलं, अंगद युवराज म्हणजे आकाशात उड्डाण केलं, वरून खाली येता असता एक झपका ठेवून तिला जागेवर त्याला पाणी बी मागू दिलं नाही, संपून टाकला. हनुमंत देखता मरण ब्रह्म राक्षसा उद्धरण रामनामाचा प्रताप पूर्ण जडतारण श्रीराम. जड जीवांचा उद्धार करणारे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचे भक्त हनुमंतराया आणि हनुमंतरायाच्या डोळ्यासमोर त्या असणाऱ्या दंडक ऋषीच्या मुलाला मरण आलं. ब्रह्मशापातनं मुक्त झाला, मोकळा झाला आणि निजधामाला निघून गेला. झाले पुत्राचे उद्धरण वा. देवा दंडी ऋषी संत शोण शाप उन्मत्त केले हे महिमान हरिभक्त. प्रभू रामचंद्र काय झालं, त्या हनुमंतरायाने उद्धार म्हणजे सुख दिलं त्या दंड ऋषीच्या मुलाला. त्याच्यामुळे त्या दंड ऋषीला एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये असणारा ते शापातनं वनमुक्त केलं. म्हणजे तुमचं आता किरण मारलं की तुम्ही ह्या दरवाज्यातनं बाहेर पडणार, ह्या वनातनं बाहेर पडणार, अशा प्रकारचा शब्द दिला. अशा प्रकारच्या हरीच्या भक्तामध्ये हरीचे असा हरी दाही दिशा, ज्याला दाही दिशेमध्ये भगवंत दिसतो त्याला हरिदास म्हणतात. आणि या हरिदासाच्या संगतीमुळं जड जीवाचा सुद्धा उद्धार होतो म्हणले. जेथे जाती श्रीराम भक्त ते वन पुण्यश्रम म्हणत ऐसे अंगद सांगत सुखेलुल्लात श्रीराम. असं अंगद एवढं सांगू लागलेले आहेत. जिथं राम भक्त जातात तिथलं वातावरण आनंदमय होतं, म्हणून तिथलं आनंदमय वातावरण उद्याच्याला बी करायचंय आणि परवा दिवशी महाप्रसाद घ्यायचा आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपला बी सहभाग असावा. म्हणून असणारे रामभक्त गोकुळ काका जाधव या राम भक्तांनी म्हणले 101 रुपये देणगी. मग अशा हळूच ऐकले 2 किलो साखर चहापत्ती आहे ना. मग म्हणले असणार 2 किलो साखर, लय गोडी निर्माण व्हावी बर का राम भक्तामध्ये आणि उल्हास आनंद यावा म्हणून कडक चहापत्ती सुद्धा त्यांनी दान केली. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण करो. ऐकोणी कृपाळ रघुनाथ सौमित्री स्वानंदे कुंदात वानर सभा पैतटस्थ झाले विस्मित सुग्रीव. अंगद युवराज सांगत आहेत आणि अंगद युवराज सांगत असताना प्रभू रामचंद्र ऐकत आहेत. लक्ष्मी म्हणजे मी डुकल्या खात आहे का नाही, कशाला डुकल्या खात्यानं लक्ष्मी म्हणजे उद्याच्या त्यांना एवढं मोठं ब्रह्मपत्र वाचायची ती म्हणले आजच्या दिवशी विश्रांती घेऊ हा ना डोकं. मग म्हणले ते असणार स्पंदत आहेत म्हणले असणार. सुग्रीव राजाला बी आनंद झाला. आनंदाच्या भरात काय करू लागली, वनमुक्त केले द्विजवारी वानरा लंगले पडली भारी निघवे वना बाहेरी येथील रिक्षुदा तृषेच्या. काय झालं प्रभू रामचंद्र त्या वनात असणारं महाभयानक कर्कश वन, सर्व असणारी वानर मंडळी भुक्याच दिली होती. किती हे असणार त्या वनातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण वनातनं बाहेरच निघत नव्हती. कसं निघतील, लय अवघड वन असणार, मायेचं वन असणार, निघतच नाही. कितीही सांगा निघत नाही. तसं आम्ही निघत नव्हतो पण प्रभू रामचंद्र फार भुकेने व्याकुळ झाला. एवढं भुकेने व्याकुळ झाला म्हणून मग म्हणले हनुमंत तिये काळी वन बिल्व वृक्षांतळी विवर देखील सफळ जळी आम्ही ते बिळी प्रवेशलो. काय सांगायचं प्रभू एवढं खाली असते वय
लय उपास झाला लय उपास झाला उपास झाला काय झालं प्रभू रामचंद्र सगळे भुक्याने त्या अनाने व्याकुळ झालो सगळ्या त्या वनात घर 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 फिरायला लागलो एक असणार विवर होत बिळ होत त्या बिळाच्या भोवती हनुमंतराय गेले तर त्याच्यातनं काही वन्य प्राणी म्हणजे आत जात होते बाहेर येत होते ज्या ती वन्य प्राणी आत जातात बाहेर येतात अनुमान प्रमाण आतमधल्या हनुमंतरायांनी काढला आणि काय म्हणू लागले पुढे करणी हनुमंत विवरी निगता समस्त तेथे मंडल प्रणवर्त रक्षी हनुमंत श्रीराम तेजे चला 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 श्री संकल्पपूर्ती श्रीराम मंदिरामध्ये असणारा उद्या ब्रह्मपत्र वाचन सोहळा आहे आणि त्याच्या निमित्त रविवारी सकाळी असणारा 7 वाजता महाप्रसाद आहे सगळ्यांना कळलं चला 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 म्हणले पण असणाऱ्या काय सांगायचं गडद दानदार पडलेला होता काही कमी पडलं म्हणून त्याच्यासाठी म्हणजे असणारा रोहन शेळके या रामभक्तांनी 1000 असणारी देणगी दिलेली आहे धन्यवाद बरोबर आहे तुमचं तुम्ही सांगा स्वीवरी गुडू पंधार स्वयंस्मरेण स्वशरीर उभे निर्भुजले वाढणार पडले समग्र चेतन. काय झालं सगळ्याला वाटलं त्या विवरामध्ये काहीतरी आता खायला मिळणार आपल्या असणारी भूक तहान भागणार म्हणून हनुमंतराया बरोबर आतमध्ये चाललेलं जात असताना काय झालं माहितीये का गडद दानदार होता आणि त्या अंधारात एकमेकाला एकमेक दिसाना म्हणजे आम्ही कुणीच कोणाला दिसाना म्हणजे असणार पण काय सांगायचं हनुमंतराय त्यांच्या तेजाने प्रभू रामचंद्र तुमच्या नामाच्या प्रतापाने पुढं पुढं सरकत होता आम्ही तर बेशुद्ध पडल्यासारखं धरून आणलेल्या माणसासारखं त्यांच्या माग माग समवेत नळनीळ जांबवंत विवर्य चेतन समस्त सावधान हनुमंत श्रीराम मग म्हणले असणार काय सांगायचं प्रभू रामचंद्र तुम्हाला नळनीळ जांबुवंत सर्वच्या सर्व अचेतन चेतना नसल्यासारखं बेशुद्ध काहीच हालचाल करत नाहीत म्हणले मग ती म्हणले सगळी कुठलं वार्ड जनरल नसतं आयशिव मध्ये सगळी म्हणले असणारे आहे ती म्हणले फक्त प्रभू हनुमंतराय एकटच म्हणले त्या जनरल वॉर्डामध्ये असणार प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करत 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 पुढे सरकत आहेत. सुदेणे आमचा क्षीण प्राण तेने विसरल नाम स्मरण हनुमंताचे सावधान सभाय पूर्ण श्रीराम. आम्ही भुकेने व्याकुळ झालतो म्हणून रामाला विसरलं म्हणून घसरलं नसतं विसरलं तर कशाला घसरलं असतं आम्ही हनुमंतरासमोर बरोबर गेलं असतं का आमचं ध्यानच नसतं कधी खायला मिळतंय रविवारी सकाळी 7 वाजता खायला मिळतंय म्हणून त्या खाण्याला देण्यासाठी म्हणजे असणारा प्रशांत रामलिंग गिराम या राम भक्तांनी सुद्धा 101 रुपये देणगी दिलेले आहे धन्यवाद. त्याच्यानंतर वैजनाथ शेवते या राम भक्तांनी सुद्धा उद्याचा असणारा रात्रभर जागरण त्याच्या निमित्त असणारा चहाचा कार्यक्रम त्या चहाच्या कार्यक्रमासाठी 2 किलो साखर आणि चहापत्ती त्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी दिलेले आहे धन्यवाद. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण करो. श्रीराम हनुमंताचा प्रताप प्राण सर्वेंद्रिय श्रीरामापण श्रीराम तेज देखणे नयन अंधारी पूर्ण देखना श्रीरामे. प्रभू रामचंद्राचा प्राण आणि सखा हनुमंतराय होते आणि आतून आणि बाहेरून प्रभू रामचंद्र परिपूर्ण भरले होते म्हणजे हृदयात बी राम आणि मुखात बी राम त्याला म्हणायचं आतून आणि बाहेर आपला आतून वेगळं असतं बाहेरून वेगळं असतं पण आतून आणि बाहेरून प्रभू रामचंद्र होते त्याच्यामुळे असणार देखणे पण हनुमंतरायाला आलं होतं दिसत होतं बाकीच्यांना दिसत नव्हतं पण प्रभू रामचंद्राच्या तेजामुळे नामस्मरणामुळे हनुमंतरायाला दिसत होतं आणि त्या दिसल्यामुळं अंधारातनं वाट हनुमंतराय काढत होते म्हणतात. वीर हनुमंत पूचे बांधोणी कपी समस्त शतयोजन विवराचा नेले मूर्छित निजांगे. काय सांगायचं
सांगायचं प्रभू रामचंद्र शूरवीर पराक्रमी असणारे हनुमंतरायांनी काय केलं, आम्हा सगळ्या वानरांना म्हणजे जसं म्हणले असणार गवताचा भारा बांधावा तसं आम्हा सगळ्याला बांधलं म्हणले. आम्ही सगळे बेशुद्ध पडलेली होती म्हणले, आम्हाला काय कळत नव्हतं. उचललं म्हणले आम्हाला सगळ्याला आणि 100 कोसात मध्ये असणाऱ्या विवरात सगळ्याला नेऊन ठेवलं. पिता पवन हनुमान गुज सांगे संपूर्ण वाचावी वानरांचे प्राण रघुनंदन सुतारती. लगेच हनुमंतरायाने काय केलं, आपल्या वडिलांची प्रार्थना केली, देवा असणारा वायुदेवा पप्पा पप्पा लवकरात लवकर या. आणि सर्व वानर मंडळीचा असणारा प्राण चालू असणारा चालू होऊ द्या म्हणजे असणार ऑक्सिजन लावा, आयसीयू मध्ये ऑक्सिजन लावा. आणि वायुदेवाने लगेच ऑक्सिजन चालू केला. पण कशासाठी, रामाचे भक्त आहेत, रामाच्या भक्तांची सेवा केली तर देवाला सुख वाटल, आनंद वाटल, प्रभू रामचंद्राला सुख आणि आनंद वाटल. याच्यासाठी जे जे राहिलेले आहेत, ज्यांना ज्यांना देव वाटत त्यांनी लवकरात लवकर आणून द्या. सांगताची जाण वानरांची आला प्राण अवघे झाले सावधान वीर देखोन विस्मित. अशा प्रकारचं असणारं सांगितलं वायुदेवानी. आणि वाऱ्याची झुळकात मध्ये शिरली और शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीराला सुख आनंद वानर मंडळीला वाटलं गेलं. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं वानर मंडळीला, आपण आलो कस काय, तिथं कस काय पोहोचलो गेलो. प्रभू रामचंद्राला सुख आणि आनंद वाटला का, हितच दान केलं तर मग तुम्हाला बरं का, नाहीतर अवघड परिस्थिती आहे. पाप पुण्य करिता पाप वैवाचा हेम हेम विवर भुवनी बेटली सुरसा तपस्विनी तेने हनुमंत देखोनी झाली मणी विस्मित. आणि त्या असणाऱ्या भुवनामध्ये आम्ही शिरलो, डोळे उघडले असणाऱ्या प्रभू रामचंद्र अंगदेवराज सांगू लागलेला आहे. जेव्हा त्या असणाऱ्या भुवनात बघितलं, जिकडं बघल तिकडं नुसतं म्हणजे पिवळं धमकच, सोनं 82,000 रुपये तोळा आहे तरी अख्खं घर सोन्याचं होतं म्हणजे, भिंती सोन्याच्या. आणि तिथं बघितलं तर एक असणारी महान स्त्री होती, तिचं हिचं नाव सुरसा आहे. स्पेलिंग मिस्टेक नाही, छपाई मिस्टेक म्हणायचं बरं का आपल्या इंग्लिश भाषेमध्ये. तिथं असणारी स्वयंप्रभा नावची अप्सरा आहे. ती स्वयंप्रभा नावच्या अप्सरेने आम्हाला बघितलं, तिला आश्चर्य वाटलं. सुरता पूसे तू कोण येथ हनुमान सांगे राम भक्त विवरी आलो सीता शुद्धार्थ समवेत वानरांशी. मग असणाऱ्या ते स्वयंप्रभा म्हणा बरं, माझ्या विद्याला सुरसा येईल पण आता स्वयंप्रभा, जिथं सुरसा म्हणेन तिथं स्वयंप्रभा म्हणायचं. मग मला असणारा स्वयंप्रभेने आमच्याकडे बघितलं. स्वयंप्रभेने विचारलं, कोण तुम्ही? हनुमंतराया. हनुमंतरायांनी सांगितलं, मी हनुमंत, मी प्रभू रामचंद्राचा भक्त आहे अशी ओळख करून दिल्याबरोबर असणारा सुरसेला आनंद, सुरसाच येते, स्वयंप्रभेला आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये पुढे काय करू लागले ऐका. स्वयंप्रभा म्हणे तुम्ही राम भक्त तरीच तुम्हा येवले सीतामाऊलीचा शोध घेण्यासाठी वानर मंडळी आम्ही इथं आलेलो आहोत. असणारी ती स्वयंप्रभा म्हणू लागली, अहो तुम्ही रामभक्त आहोत, रामाचे सेवक आहोत, दास आहोत, अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करता म्हणून आज इथं आला बरं का. कुठल्या गावचा आहे ती, कुठलं आहे ती, कशी आहे ती, पण का आवड आहे, प्रभू रामचंद्राची सेवा आहे, काय का असणार प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे बरं का, म्हणून तर इथं आलेत. मग सुरसावी काय म्हणजे माहितीये का, स्वयंप्रभा. स्वयंप्रभा म्हणजे आम्ही कोणीही हा दरवाज्यात आत येऊ शकत नाही, कुणालाच हे वर सापडत नाही, पण तुम्ही राम भक्त आहात, रामाची सेवा करता, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करता, म्हणून अशा दुर्गम ठिकाणी आलो. ब्रह्मवर दमद येथ तुझ भेटतील श्रीराम भक्त तेने तू होशील निर्मुक्त ते भाग्य प्राप्त मजा. आज माझं उदाहरण भाग्य अवघी चिंता वारली संत दर्शिनी हाला पद्मनाभ जोडीला त्या ब्रह्मदेवाने मला शब्द दिला होता, राम भक्त भेटले की तुझा उद्धार होईल. आज माझं भाग्य फळाला आलं. विकळ देखोणी वानरांशी स्वयंप्रभा ते सज्ञान कैसी. वा वा वा. विश्रांती होय आम्हासी त्या उपायासी आदरीने. काय सांगायचं प्रभू रामचंद्र, त्या स्वयंप्रभेला आम्ही असणारं व्याकुळ झालेलं, खाली मनात टाकलेलं भुकेने व्याकुळ झालेलं असणार, तिला तिच्या लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर त्या स्वयंप्रभेने काय केलं,
जसं आपल्या असणाऱ्या वाणी प्लॉट मधल्या लोकांनी सर्वांनी फुलाची पाकळी म्हणून जाण्यावर सर्वांनी जशी मदत केली होती त्या कार्यासाठी, तशी त्या स्वयंप्रभाने सुद्धा आम्हाला मदत केली. प्रभू रामचंद्र खुशी केली. ऐकायची का? विश्रांतीचे रसपान जीवन दिले स्वानंद गाण, सुख स्वादिष्ट फळे संपूर्ण रामस्मरणे सेविती. आम्हाला विश्रांती दिली. काय दिलं? रसपान करायला दिलं. बरं का, रात्रीच्या सारखं नाही, तिथं असणार सुंदर असणार गोड असणार रसाचं पान आम्हाला दिलं. स्वादिष्ट एवढं निर्मळ स्वच्छ पाणी दिलं. त्याच्यानंतर म्हणजे सुख वाटल, आनंद वाटेल अशा प्रकारची फळं खायला दिली. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र आम्हाला आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण करत करत पाणी प्यालाव, जेवलो. रामस्मरण रसपान हरिचिंतन, वा वा, वाढणारे सेवित जीवन गरगरजती. ग्रासोग्रासी प्रत्येक घासाला म्हणले आम्ही असणार प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण करत होतो. असा पाण्याचा घोट घेतला की भगवंत श्रीकृष्णाचं असणार नामस्मरण करत होतो म्हणले असणार. एवढंच नाही, अशा प्रकारे रामनामाचा स्मरण करत करत अख्खं विवर गरजन करत होतं. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होतं. सुदानी माली नित्य तृप्ती, निद्रानी माली सुख संविती, सुख स्वानंदे लवाती, परम विश्रांती वाहणारा. परम विश्रांती वाहणारा. बरं का, परम म्हणजे श्रेष्ठ, विश्रांती म्हणजे दुःखाची निवृत्ती. दिवसभर हिथं बस तिथं बस, हिथं बस तिथं बस, खरं आहे का नाही? पण आता हिथं बसल्यावर जरा सुख समाधान वाटलं का नाही? आनंद वाटला. खरं आहे का? तर प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे म्हणून वानर म्हणू लागली आम्ही भुकेने व्याकुळ झालेलो होतो. आम्हाला त्या असणाऱ्या स्वयंप्रभेने जेवायला दिलं. आनंद वाटला. सुखाने तिथं झोपलो बी, बरं वाटलं म्हणले असणार. आनंदाने झोप बी घेतली. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण बी असणाऱ्या त्या विवरामध्ये केलं. रामनामाने वानर सुद्धा तृप्त झाले. एवढं नामस्मरण केलं. नाहीतर कुठलं महिनाभर त्या पोटासाठी सीतामावली कुठे घालतात रामाला विसरून गेले. पण तिथं म्हणून युक्त आहार विहार. समजा हिथं जर नाही खाऊन आलं कवा संपत्ती काय की उशिरा संपली तर कवा उशिरा जेवायचं. उद्या एकादश लागती हाय का नाही? पंचायतच. म्हणून युक्त आहार विहार, थोडं तर खाऊन यायचं. खाऊन आलं की भगवंताचं नामस्मरण होतं. वानर म्हणजे जेव्हा जेवलाव तेव्हा आम्हाला सुचलं रामाचं नामस्मरण करायचं. एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं. अख्खं विवर असणार दुमदुमून गेलं. म्हणजे एवढंच नाही, असणार अख्खं चराचर सजीव निर्जीव त्या असणाऱ्या विवरातली दुमदुमून गेली. सगळीकडे रामनामाचा ध्वनी येऊ लागला. नामे कोंदले वैकुंठ पीठ, नामे डोलत नीलकंठ, स्वयंप्रभेचे भाग्य वरिष्ठ, हनुमंत श्रेष्ठ सौभाग्य. धन्य धन्य रामनामाचा असणारा त्यांनी असणारा केलेला आवाज वैकुंठाला गेला आवाज. बरं का, वैकुंठ भुवनी घरी. एवढंच नाही, महादेवजी सुद्धा असणाऱ्या रामनामाने डुल्लू लागलेले. अशा प्रकारचा आवाज त्या विवरामध्ये वानर मंडळींना केला. काय स्वयंप्रभेचं भाग्य आहे. किती दिवस झालं रामाचं नामस्मरण कानावर होतं. 3-4 वर्ष झालं त्या लॉकडाऊन मध्ये तर गायबच झालं. कुठे गेलं तर काय माहिती. मग म्हणजे असणारा त्या असणाऱ्या काळात सुद्धा रामनामाचं असणारा पण भाग्यवंत असणारा हनुमंतराव. भाग्यनिष्ठ नाही, भाग्यासहित असणारे सौभाग्य भरपूर भाग्यवंत असणारे हनुमंतराव भेटले आणि नामस्मरण केलं. हरिभक्ताची संगती जडमूड उद्धराती, स्वयंप्रभा सौभाग्यवान कीर्ती, हनुमंती विश्वास. म्हणून हरिभक्ताच्या संगतीला लागलं. म्हणून लक्षात ठेवा, पाणी त्याला रंग कैसा जिसमे मिला वैसा. ज्याची संगत करत तशा प्रकारचं आपलं. फार त्यांनी मधु वनाची संगत केली. गाळाटली का नाही सगळीच गाळाटली. कोणच राहिलं ना. हनुमंतराने तेवढं गपचीप आपलं उठांवर नको बाबा ह्याच्या संगतीला म्हणजे गेले प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला. नाहीतर बाकीच्याला माहिती बी नाही कोणती हनुमंतरा गेले प्रभू रामचंद्राची भेट करून. ही आपल्या नादातच तुला बसले श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारचं असणार त्यांच्या
नादातच होती म्हणले. आणि पण आज म्हणले असणार स्वयंप्रभ ते सीतामाऊलीच्या शोधांगणीवर सांगत असताना म्हणू लागलेले आहेत म्हणले हरिभक्ताची संगत केली की जड जीवांचा सुद्धा उद्धार होतो. जड म्हणजे अज्ञान असणारा, मूड म्हणजे त्याला ज्याला काहीच कळत नाही असं असणारा सुद्धा त्यांनी जरी साधू संतांची संगत केली का तर साधूच्या संगती तरुण उपाय. तरुण जायचं असेल तर साधू संतांची संगत धरा. पण आताच्या आपल्याला तरुण माणसाला सांगितलं नाही साधू संतांची संगत धरा तरुण जातील. ते काय म्हणतात हाय तरुण तवर घ्या करून. कुणी बघितलंय चला रातच्या वनात जावा रातच्या वनात म्हणजे आम्हाला काय करायचंय. मग म्हणजे हनुमंतराय म्हणजे ती म्हणजे असणार काय असणार तुमच्या असणाऱ्या कीर्तीचं वर्णन करू स्वयंप्रभा म्हणू लागले. खरंच हनुमंतराय तुम्ही अतिशय विश्वासू आहेत का. संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेद असं झालो त्यांचा. तुमच्यावर खरंच हनुमंतराय विश्वास आहे म्हणजे का तुमच्यावर विश्वास ठेवून सर्व वानर मंडळी आतमध्ये आले आणि माझाही उद्धार करणार. हनुमंत निष्ठा राम स्मरण कळी काळाची बळवाण नाम जन्म मरण मरण नाम पूर्ण परब्रह्म. हनुमंतरायाची रामनामावर काय निष्ठा आहे. काय निष्ठा आहे अतिशय निष्ठा. म्हणून अखंड श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. आपली निष्ठा निष्ठीच आहे. मग अशी सांगितलं महाराजांनी श्रावण महिना आला की असं आषाढ महिना आला की असं मग झालं निष्ठा निष्ठी आपली निष्ठा नाही. हनुमंतरायाची निष्ठा आहे ठाम आहेत हनुमंतराय म्हणजे असणार. म्हणून तर असणार कळी काळावरी खात्री कासन एक एकावनी बळले काळ गुलाम सलाम करी तू घरी राबतो तुझा हनुमंतराया समोर काळ सुद्धा राबतो म्हणजे असणार. काळ काम बांधवळे काळ घातला तो डरी पायात काळ बांधलेला हनुमंतरायने एवढे असणारे हनुमंतराय रामनामा पुढे ताकद आहे म्हणले. म्हणून जन्म मरण सुद्धा असणारं साधकाचं संपलं जातं नामाने साधक ब्रह्म बनतो. मरण माझे गेले मरण माझे केले अमर अशी साधकाची अवस्था होती. वानर झाली नित्य तृप्ती सुरसा पावली अति विश्रांती हनुमंताची संगती अवघे डुल्लती स्वानंदे. नित्य तृप्ती झाली पोटभर जेवली वानर मंडळी. आणि वानर मंडळी जेवल्याबरोबर आनंद वाटला त्या स्वयंप्रभेला सुद्धा बरं का. आपल्या घरी आले अतिथी देव भव आलेला असणारा पाहुणा आपल्या इथं देव हे समजून तिने असणारी त्यांची पूजा केली त्यांना जेवण घातलं गेलं. सर्वांना आनंद झाला. त्या हनुमंतरायाच्या संगतीमुळे सर्व वानर मंडळीला आनंद झाला. त्या स्वयंप्रभेला सुद्धा आनंद झाला. ऐकता अंगदाच्या गोष्टी श्रीराम सुखानुकोटी वा 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 त्याची पाठी थापाटी स्वानंद गोष्टी डुल्लत. मग अशा प्रकारचा आनंद अंगदेवर सीतामाऊलीचा शोध घेता असताना झालेली हकीकत सांगत आहेत. कोटीपटीत आनंद प्रभू रामचंद्राला सुद्धा झाला. आणि आनंदाने अंगदेवराची पाठ थापटून काय म्हणू लागले भक्तांची निज कथा परम सुख श्री रघुनाथ त्या माझी हनुमंत पर्यंत त्याची कथा ती गोड. आपल्या भक्तांची निज भक्तांची बरं का तुका म्हणे निज मुकलेलं निज सार निज भक्त आपल्या जवळच्या भक्तांची कथा ऐकत असताना प्रभू रामचंद्राला आनंद झालेला आहे. आणि त्यातल्या त्यात आपला अतिशय आवडता भक्त असणार हनुमंतराय. आणि त्या हनुमंतरायाची कथा ऐकल्यानंतर अतिशय गोड कथा मनाला रमवून टाकणारी कथा मनाचं मनोरंजन करणारी कथा ऐकून प्रभू रामचंद्राला तर अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात अंगदासी म्हणे रघुवीर पुढील सांगे समाचार आवडे हनुमंताचा पुरुषार्थ थोर राम निरंतर ऐकावया. अंगद युवराजला प्रभू रामचंद्र म्हणू लागले अंगद हो सांगा की पुढचं सांगा की पुढचं काय झालं. अहो त्या हनुमंतरायाचा पुरुषार्थ त्याची ताकदीच असणार ताकद ऐकायची आजमायची नाही बघायची नाही. कथा शक्ती ऐकते काय माईक उचलवर कळते ह्यांची काय ताकद आहे अशी काय कळत का दाखवता येत नाही. लवकरात लवकर पुरुषार्थ हनुमंतरायाने काय केला ते आम्हाला दाखवा सांगा. ऐकण्यासाठी प्रभू रामचंद्र अतिशय आतुर झालेले आहेत. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः. अंगद मले श्री रघुपती वानर झाली विश्रांती शोधावया सीता सती स्वयंपुसती हनुमंता. मग असणारे प्रभू रामचंद्र काय सांगायचं सगळे वानराने फुल जीवली हाना लागले की तिथंच डुकल्या तेवढ्यात म्हणजे अरे आपण कशासाठी आलोय सीता माऊलीचा शोध घेण्यासाठी आलोय. ती काम राहिलं आणि हितच नाही रविचंद्र विलासा विवरी स्वयं प्रकाशी ठसा
ते लक्षणा दक्षिण दिशा सुदिस दिवसा. काय सांगायचं बरोबर रामचंद्र जेव्हा त्या विवरात घुसला तिथं म्हणजे त्या विवराचा एवढा उजेड, चंद्र सूर्य लाईट नसताना एवढा उजेड होता. त्याच्यामुळे इकडं बघितलं तिकडं बघितलं, कुठल्या दिशेला आपण आलो, दक्षिणेला आलोय उत्तरेला आलोय, कुठं आलोय कळना. सूरज सांगे हनुमंता प्रति ब्रह्मा वरदे गती निर्गती मीच जाणी विवर स्थिती तुमच्या शक्तीनं निघवे. माग म्हणलं बाहेरच पडायचं कळा लागली, सगळीकडे उजेडच, कुठं काहीच कळणार. दक्षिण दिशा कुठं आहे पुन्हा कळालाच म्हणजे आम्हाला, कुठं जावं, फिरून फिरून तिथंच यायला लागावं म्हणजे काहीच कळणार, कसं बाहेर निघायचं. तेवढ्यात ती असणारी स्वयंप्रभा म्हणली धीर धरा तुम्ही, आजचे दिवस म्हणजे झोपा हितच. सूर चालविलवी हनुमंता प्रति शुद्धे पावल सीता सती येश पावल परम कीर्ती सत्य वचनोक्ती. हे माझी पण त्या असणाऱ्या स्वयंप्रभेने आम्हाला आश्वासन दिलं. ऐका म्हणले तुम्ही म्हणले असणार, आजच्या दिवशी ते विश्रांती करा म्हणले असणार, तुम्हाला नक्की तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. आशीर्वाद देऊन टाकला तिने आम्हाला, म्हणले तुम्हाला नक्की सीतामाऊलीचा शोध लागेल. हनुमान सांगे सुरसेची वेगी काळे वानराशी येरी लागली पायाशी सांगेल तैसी स्थिती कीजे. मग हनुमंतरायाने हात जोडलं त्या असणाऱ्या स्वयंप्रभेला, म्हणल्या कसं का असाना म्हणले असू द्या, जाऊ दे, तुम्ही आम्हाला जेवण केलं, आम्ही एक दिवस विश्रांती बी केला, झोप लावली तुमच्या विरोमध्ये, पण आता सांगा की बाहेर जायचा रस्ता म्हणले. ती स्वयंप्रभा म्हणली सांगते बर का, लक्ष देऊन ऐका. डोळे उघडे असता बाहेर काढावे सर्वता डोळे दाखिली समजता निमेषार्थ काढील. सुरसा म्हणल्या स्वयंप्रभा म्हणल्या हनुमंतराय ऐका, सगळ्यांनी डोळं झाका, सगळ्यांनी डोळं झाका. ज्याचं डोळं उघडं त्या आतमध्येच राहील आणि ज्याचं डोळं झाकलेलं असत्याल ती 0 मिनिटात असणारा आमच्या महालाच्या बाहेर पडल असं असणार स्वयंप्रभेने सांगितलं. डोळे दाखिता वानर पुढे गडगडजे समुद्र मागे न दिशे विवर विस्मय थोर. काय सांगायचं बरोबर आमचं, आम्ही सगळ्यांनी डोळं झाकलं आणि लगेच हनुमंतराय म्हणले डोळे उघडा. सगळ्यांनी डोळे उघडलं तर पुढं समोर म्हणजे असणारा गडगड गडगड गर्जना करणारा समुद्र दिसला. आश्चर्य वाटलं, महाग बघितलं तर विवर गायब. डोळे दाखिता वानरी ना किडे ना धरिले करी अवघे विवर बाहेरी समुद्र तीरी. काय सांगायचं, डोळा उघडलं तर कुणी आम्हाला काकाला घेतलेलं नाही, कुणी खांद्यावर घेतलेलं नाही म्हणजे आलगो ते विवराच्या बाहेर म्हणजे. आणि पुढे बघितलं तर भला मोठा असणारा समुद्र, आम्ही उभाच राहिला की निसतं. राम नावाचे आवती सुरसे सहित विवरण मुक्ती. वा 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 वा. वानर विवराचे पाती तवती ते व्यक्ती लक्षणा राम नामाच्या त्या आवृत्तीमुळे अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आणि त्या विवराच्या ठिकाणी केलं. विवराचा बी उद्धार झाला, तिथलं त्या स्वयंप्रभेचा बी उद्धार झाला, सगळ्याचाच उद्धार. महाग बघितलं तर सपाट काहीच नाही म्हणले तिथं. सोये नव्याची सीता सुधी पुढे अडविली उधळली. मागे जावे तरी लोटली अवधी वानर मादी संचित. मग काय झालं बरोबर रामचंद्र असणारा पुढे सीतामाऊलीचा शोध घ्यायचा तर आडवा समुद्र लागला आणि महागाडी जावा तर त्या असणाऱ्या सुग्रीव राजांनी सोडलेलं फरमान एका महिन्यात महागारी यायचं, 1 महिना बी संपानामध्ये इकडाळ तिकडे विहीर. मागे जाता अपमान सुग्रीव दंडीला दारुण पुढे समुद्र नवे गमन द्यावया प्राण. काय सांगायला बरोबर रामचंद्र, महागारी यावं तर ती सुग्रीव राजा तसला अपमान करताय, पुढे जावं तर म्हणजे असणारा समुद्र आहे, कुठं जायचं मरा मरा हितच. लक्षणीय समुद्र तीर पडता प्रवेशी वानर संपत्ती पक्षी मातवर आला समग्र. मग सगळे असणार आणि समुद्राच्या कडेला म्हणलं बसला कुणी बी यावं आम्हाला खाऊन टाकावं. जीवजीवश्य जीवन कुठल्या तरी जीवाचा असणारा आत्मा शांत होईल आणि त्याचं बी कल्याण आणि आमचं बी कल्याण. कशाला उड्या टाकायच्यात पाण्यात, तसं आत्महत्या करायची नाही म्हणजे बसून म्हणजे निवांत कुणी काही. तेवढ्यात म्हणजे असणारा संपत्ती आला आणि त्याला सांगितलं टाकरे खाऊन आम्हाला. करुणी बहु काळ लंघन भगवान रित्या जावा प्राण श्रीरामे कृपा केली संपूर्ण सत मरण. मग आम्ही ठरवलं म्हणजे असणार उपोषण
उपोषणला बसायचं. कसं उपोषण? अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि मरायचं जागच्या जाग्यावर. जर जीव जात नाही तर तसं बसायचं म्हणजे असा विचार केला. पण त्या प्रभू रामचंद्राला आमची कृपा आली आणि त्या प्रभू रामचंद्राच्या कृपेनं ती म्हणजे असणारे संपत्ती नव्हता पक्षी आम्हाला खायला आलं. बरं वाटलं. देव देवा समुद्र तिरी अति उल्हास वानरी देह लागला परोपकारी स्मरती गजरी श्रीराम. हा फुकट मिळाला आणि मला असणारा देह मिळाला. ज्याचं मोलच करता येत नाही का करता येतंय मोल करता येते. एक डोळा त्याला 2 लाख रुपये देतो तरी दिलं का कोणी? ज्याचं मोलच करतात ना असा अनवर आम्हाला ध्येय मिळाला. मग समुद्रात पडून उडी टाकून जीव देण्यात काय मजा आहे म्हणजे? कशाला व्यर्थ घालवायचा म्हणजे असणार आपला असणार अनमोल म्हणलेला ध्येय त्याच्या जीव हा ध्येय परोपकारासाठी लावायचा. त्या म्हणले पक्ष्याने खाल्ला तर पक्षाला आनंद वाटल, पक्ष्याचं उदरनिर्वाह त्या दिवशी वाटल. म्हणून म्हणले आम्ही सगळे त्या पक्ष्याच्या समोर म्हणले श्रीराम जय राम जय जय राम करत बसला. त्याला म्हणले खाऊन टाक. होता श्रीराम नाम स्मरण पिठले संपत्तीचे मूळ फल त्या शिव बदले परम ज्ञान सावधान अवधारा. आम्हाला वाटलं तीन ना आम्हाला खाईन असं वाटत होतं म्हणून आम्ही शेवट अंतमती सोबती म्हणून म्हणले असणार शेवटच्या मरणाला सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम म्हणून बसला. कशाचं काय म्हणले ती संपत्तीनं आमच्या मुखातलं श्रीराम जय जय राम ऐकलं. त्याने आम्हाला खाऊन टाकलं. रोज खाऊन खात होता, पिऊन पित होता. पण जवळ राम नाम ऐकलं ना त्याची ती तसली वाईट बुद्धीत प्रवृत्तीत पळून गेली. म्हणजे त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त झालं. काय ज्ञान प्राप्त झालं ऐका प्रभू रामचंद्र. जे ते राम नाम स्मरण ते कल्पांती नाही गे मरणवा संपत्ती गाली लोटांगला तुम्ही धन्य कोणा जिथं राम नामाचं स्मरण आहे तिथं मरणच नसतं. समरण मरणासहित येणारं काय सांगतात फक्त प्रभू रामचंद्राचं नाव आहे, नाहीतर बाकीचं सगळं हितच आहे. म्हणून तर परवादीच्या हात वाद्यात होतं चित्रगुप्ताची वही मुरडी का मरणा संगत येणार काय असेल तर ती रामनामच आहे आणि ती रामनाम ह्याच्या संग आलं म्हणून वही कोरडी राहते चित्रगुप्ताची. मग असं जेव्हा त्या असणाऱ्या संपत्तीने ऐकलं नामस्मरण करत होती तेव्हा त्याची असणार खाण्याचं पिण्याचं ही वाईट प्रवृत्ती गेली. असणारा ज्ञान त्याला प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्तच्या द्वारा आम्हाला म्हणालं कोण तुम्ही कुठं आलाव? ज्याचे स्मरणी श्रीराम नाम सफळ जन्म सफळ कर्म सफळ त्याचा देह धर्म भाग्य परमा भेटला ते माझं नशीब मोठं माझं भाग्य थोर म्हणून तुम्ही भेटला म्हणले का? तर जिथं असणारा प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण असतं त्याचा जन्म सुफळ झाला गे माय. त्याचा जन्म सुफळ सुद्धा होतं म्हणजे असणार, त्याचं कर्म सुद्धा सुफळ होतं म्हणजे असणार. एवढंच नाही ज्याने का तरी याची देही देवाचे घडे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे कोणालाच ज्ञान नसतं देवाचं भजन करायचंय. यात मनुष्य देहाला भजन करण्याचं ज्ञान आहे. म्हणून असणाऱ्या तुमच्या देहाचं सुद्धा सार्थक झालं. प्रभू रामचंद्राचं तुम्ही चिंतन करता असं तो संपत्ती म्हणू लागला. श्रीराम स्मरता येत अवघे आले ती किमर्थ देह ते गावया उदित तुम्ही किमर्थ. तुम्ही म्हणजे प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करत करत हित आलाव पण म्हणले असणारा तुम्ही का म्हणले तुमचा असणारा जीव द्यायला तयार झाला म्हणजे काय कारण तुम्हाला जीव द्यायचं असं संपत्ती बोलू लागला. कोणी संपत्तीचे वचन अंगद मले करी भक्षण संपत्ती मले सत्य संपूर्ण नरी गे मरण राम. संपत्तीला अंगदीवर मला काय बोलायला लागला होता? सगळं घालू नका म्हणले 10 वाजल्यावर म्हणले तुम्ही म्हणले पाठीशी खाऊन टाका बरं आम्हाला जीव मारून टाका. संपत्ती म्हणला काय बोलतो अंगत म्हणले जिथं नामस्मरण आहे राम नाम आहे तिथं मरण नसतं. कोणी संपत्तीचे वृत्तांत बोलता झाला हनुमंत आम्ही श्रीरामाचे भक्त सिद्ध शुद्धार्थ. असं संपत्तीचं बोलणं ऐकलं हनुमंतराव पुढे झाले. हनुमंतराव म्हणजे आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त सीतामाऊलीच्या शोधासाठी आलो. शोधित दक्षिण समुद्र समग्र कोटेला भेट सीता सुंदर लोटली श्रीरामावर दामेर मरणी तत्पर याला. मग म्हणले असणार की दक्षिण दिशे शोधली कुठं सीतामाऊलीचा शोध लागला नाही आणि महागारी गेलं तर ती सुग्रीव राजाचा अपमान आहे म्हणून म्हणले मरा टाकला. कोणी हनुमंताचे वचन संपत्ती झाला हास्य वदन माझा आहे सीतेचे ज्ञान सावधान. असं हनुमंतराचं बोलणं ऐकल्याबरोबर असणार संपत्ती म्हणला मरू नका मला सीतामाऊली कुठं आहे ते सांगतो. सिंधू मर्यादा सत योजन ते आहे लंका बोन त्या माझी आहे अशोकवन सीता ऐका म्हणजे सिंधू मर्यादा 450 समुद्र तिच्या पलीकडे असणारी लंका लंकेच्या ठिकाणी अशोकवन तिथं सीतामाऊली आहे. माझा सती पक्ष गती आली तो सीता
गुणरती आयसे बोलता संपत्ती तिशी प्राप्ती अहो संपत्ती म्हणाला मला जर पंख असतं तर 400 कोसा समुद्रावर संसीता मागणीला घेऊन आला असतो असं म्हणला. नुसतं प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये सहभाग सूर्यावर असं जरी म्हणलं तरी त्या संपत्तीला पक्ष आलं. आपण उद्याच्या कार्यक्रमात नुसतं प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये सहभाग नुसतं येऊन मंडपात हाजरी जरी लावली निकाल्यान सूर्यावर संपत्तीची भेटली अशी राम भक्ता शिवा निर्विकल्प पक्ष पावसी चिता सुधी सांगितला. सूर्यदेवानी तवाचा आशीर्वाद संपत्तीला दिला तर राम भक्त भेटल्याबरोबर आणि सीतामावलीचा शोध तू सांगितल्याबरोबर तुला पंख येतील. निर्विकल्प पक्ष प्राप्ती सांडोरी त्रिगुण गुणरती संपत्ती पावला गुणातीती पुनरावृत्ती खंडने निर्विकल्प संशय विरहित पंख फुटलेले. आता ती मागची कथा सांगायची म्हणलं ती दोघं धावून गेलेत न आता बरं सांग बघ मग मला असणारा ते निर्विकल्प असणारे पंख आलेले गुणाच्या पलीकडे असणारा रजतम सत्व शुद्ध सत्व गुणी संपत्ती झाला आणि सीतामावलीच्या शोधाचं कार्य सांगितलं म्हणतात वाचा. श्रीराम भक्ताची संगती उदरलेलं वा 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 हाताची उदरला संपत्ती धन्य संगती संतांची धन्य असणारी संतांची संगत म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या संगतीला अनेक लागले अनेकांचा उद्धार झाला आणि ज्या मेळा पापराशी नामी नेला वैकुंठाशी नाम जपले वाल्मिकाने फुटली टोनी पेलोपाने अनेक असणाऱ्या उद्धारा राजा मेळा पापा एवढंच नाही गणिका वैकुंठाशी अनेक प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाने अनेकांचा उद्धार झालेला आहे. आताच आपण ऐकलं संपत्तीचा सुद्धा उद्धार झाला. हिंदू मर्यादा सतयोजन वारंवार करावे उल्लंघन एक उडाले पैजान गेला आपला. मग सिंधू मर्यादा 400 कोसा समुद्र मी जातो पण मग माघारी येत नाही. माझं म्हणलं अर्धवटच आहे. कोण म्हणलं अर्ध्या समुद्रापर्यंत जातो तिथं खाली पडलो तर मग म्हणले मला नाही कुणाला नाही. अहो ती जांबवंत काका म्हणले मी तरुण होतो तर आजच्या पृथ्वीला प्रदक्षिणा का तासात करीत होतो पण आता लेट वळली गुडघ ताप द्यायला लागलं. मग म्हणजे माझं त्याने होणार नाही. मग म्हणजे हनुमंतराने उड्डाण केलं आणि एवढं तापळेचे घरी गिरे कडे कचले सागरी शिखरे उडवली अंबरी अपंपरी पशु पक्षा हनुमंतराने उड्डाण मारला म्हणजे असणार देव पर्वतावर महेंद्रगिरी पर्वतावर उड्डाण मारलं आणि मारल्या बरोबर म्हणजे असणार सोसाट्याचा वारा सुटला. त्या वाऱ्याने म्हणजे असणारे झाड उन्मळून पडू लागली पशु पक्षी किलकिल करू लागले. आम्ही वानर बळवंत दक्षिणे राहता वळीला अनर्थ उत्तर बागी देवी हनुमंत दोन्ही पर्वत राहिलं. मग मला हा प्रभू रामचंद्र म्हणले तुम्ही कसं वाचला कसं झाडासारखं पडलं ना पशु पक्षासारखं तुम्हाला दुःख झालं नाही. हनुमंतरायचं उड्डाण दक्षिणेकडे चाललं आणि आम्हाला उत्तरेकडे विरुद्ध आर्थिक बाजून हनुमंतराने आम्हाला म्हणलं तुम्ही सगळेजण असं कडक करा पर्वताला धरून बसा नाहीतर तुम्ही वाऱ्या पाखुड्यासारखं उडचाल म्हणून आम्ही इकडच्या उत्तरेकडे दिशे राहिलो. हनुमंतराने दक्षिण दिशेकडे उड्डाण मारलं. हनुमंत उडता बेळे करी कडे कचले सागरी बाबा गळ उचळे अंबरी अपंपरी विमान. हनुमंतराने असणारा उड्डाण मारल्याबरोबर असणारा जर खोऱ्यातून प्रतिध्वनी तरी येऊ लागला पण कडं सुद्धा डोंगराचं पर्वताचं खचून पडू लागलं झाडं उन्मळून पडू लागले. एवढंच नाही प्रभू रामचंद्र म्हणजे असणार प्रभू रामचंद्राने म्हणजे आकाशात उड्डाण मारत असताना ती देवतांची विमानं ती सुद्धा एकीकडेच भरकटली. श्रीराम बालाची गती सेवेची गेला पय मारुती जे जे लंकेशी केली ख्याती ते रघुपती पुसावे. बरोबर रामचंद्राचा बाण जसा असणारा धनुष्यातून सुटावा सुई हनुमंतराला लगेच पोहोचले आणि पोहोचल्यावर प्रभू रामचंद्र पुढे काय केलं ते आम्हाला माहिती नाही बघा. आता ते हनुमंतरायला विचारा. आईचे अंगद सांगता सुखावला श्रीराम त्याचे धरून हृदयात स्वय हनुमंत पाचारी एवढा असणार हनुमंतराय प्रभू रामचंद्राने गेला अतिशय आनंद झाला नावाच्या भरात आलिंगनांगा युवराजला दिलं आणि युवराजला दिलं बरं का. प्रभू रामचंद्राला हनुमंतरायला बोलवलं. मग हनुमंतरायला बोलवलं. हनुमंतराय पुढे कस काय केलं हो काही आणि उद्या संध्याकाळी म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले प्रभू रामचंद्र लक्ष्मण शेषाचा अवतार लक्ष्मणजी पत्र उद्या संध्याकाळी 6 वाजता वाचायला सुरुवात करतील. 18 पद्म बांधर 72 कोटी हसवर 56 कोटी माकडं एवढी ऐकायला बसणार नव्हे. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नाही करता करवित असणारा प्रभू रामचंद्र सुद्धा पत्र आपल्या एका भक्तांचं असणारं चरित्र ऐकतील कसा पराक्रम केला ते ऐकतील. उद्या संध्याकाळी 6 वाजता
ब्रह्मपत्र वाचन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सर्व राम भक्तांनी श्रवणाचा लाभ घ्यावा. एका जनार्दना शरण हनुमंत प्रताप संपूर्ण ब्रह्मलिखित अनुसंधान गुणगान श्रोत्याची. श्री असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन म्हणून सांगू लागले हनुमंतरायाचा जो का प्रताप आहे तो गहन साक्षर जनता भूषण भारता. जसं भूषण भारताचं आहे तसं हनुमंतरायला ते ब्रह्मपत्र भूषण आहे. एवढंच नाही, गहन म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही. किती घन अतिशय गोड आहे मध्ये असणार आणि ते गोड निरूपण असणार. उद्या त्याला संध्याकाळी 6 वाजता आहे का रविवारी सकाळी 6 वाजता संपेल. संपल्याबरोबर महाप्रसाद आहे. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा. तिसरी भावार्थ रामायणे सुंदर कांडे कारटी काय अंगद श्रीराम समोद नाम 25 अध्याय. श्रीकृष्ण भगवंत पुंडलिक